मी प्रिया संदीप जोशी, भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडळाची अध्यक्ष आहे। या डोंबिवली शहरातील ज्या समस्या आहेत त्या सुरुवातच रस्ते, खड्डे किंवा ज्या सर्वसामान्यांच्या समस्या आहेत ते म्हणजे एक तर त्यांना प्रवास करून आल्यानंतर ट्रेनमधून उतरल्यानंतर स्टेशन परिसर त्यांना स्वच्छ म्हणजे मोकळा लागतो। इव्हन घरी जायचा रस्ता ट्रॅफिक कसं कमी होईल, लवकरात लवकर घरी कसे पोहोचू आपण, या विषयाचं त्यांना म्हणजे हे विषय जरा जास्त गंभीर वाटत आहे। तर त्या संदर्भात खालच्या तळागाळामध्ये काही करता येईल का त्या लोकांसाठी किंवा आपल्या नागरिकांसाठी, त्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू एक पद मिळाल्यापासून। तर तसेच आता आमच्यासोबत जे नवीन सहभागी झालेत आमच्या पक्षामध्ये त्यांच्या मदतीने आम्ही सर्वसामान्य जनतेचे सगळे प्रॉब्लेम म्हणजे काही आधार कार्ड आहे किंवा अजून अपडेशन आहे, त्यांना काही शासकीय किंवा आरोग्य सेवा पाहिजे, तर यामध्ये आम्ही त्यांना लवकरात लवकर त्या कशा देता येतील, त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील नवीन योजना सरकारच्या, त्याचाही आम्ही बूथ वाईज किंवा इव्हन प्रत्येक वस्तीत जाऊन आम्ही त्याचा प्रचार आणि प्रसार करू। असं म्हणण्यापेक्षा आहे ना, आम्हाला कुठेही गेलं तरी पण कामच करायचं आहे। म्हणजे तो हा काँग्रेसचा, हा भाजपचा, हा सेनेचा, हा आम्ही कधी याच्या आधी कधी आमच्या नजरेत पण असं कधी काय आलं नाही की बाबा हा भाजपचा आलाय म्हणून याचं काम करायचं नाही, हा सेनेचा आहे म्हणून याचं काम, जो आला आपल्याकडे माणूस आलाय त्याचं काम झालं पाहिजे आपल्याकडनं, आपण त्या पदावर आज आहोत तर त्यांना कसं न्याय देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न आम्ही केला। आणि काँग्रेस आणि भाजप आम्हाला फक्त कामच करायचं, त्याच्यामुळे कुठच्या तरी एक पक्षाचं चिन्ह लागतं, ते आम्हाला काँग्रेसने पहिले दिलं। आणि आम्हाला जे निवडून देणारे आमच्या प्रभागातले जे लोक होते ते समजा आमचं 15,000चा प्रभाग आहे, त्याच्यामध्ये 150 ते 250 मतं काँग्रेसची आहेत, बाकी सगळी भाजप असतील किंवा सेने असेल किंवा ह्या लोकांचीच मत आहेत। पण त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर आता त्यांनी पण आम्हाला काही लोकांनी सांगितलं की तुम्ही आता इतकं आम्ही तुम्हाला तीन वेळा निवडून दिला, एकदा आमच्या पक्षात पण प्रयत्न करून बघा। आणि काँग्रेस पक्ष आता आम्ही तुमच्या पक्षावरती नाराज होऊन किंवा काय हे करून नाही, आपण कामाच्या हिशोबाने आम्ही आता इथे एंट्री केली। संजय दत्तनी तुमचे आमदार आरोप केलेले की तुम्ही तिघे गेलं म्हणजे चांगलं झालं, काही कामाचं त्यांना वाटत असेल तर ते चांगलं, त्यांना वाटत असेल तर आमचं म्हणणं काही नाही त्याच्यावरती। आम्ही तेव्हा पण त्या दिवशी पण तेच सांगितलं, आम्हाला कोणाच्यावरती दोष ठेवायचा नाही, आरोप ठेवायचा नाही, आम्हाला काम करायचे, कुठच्याही माध्यमातून काम झालं पाहिजे। आणि नगरसेवक क्षेत्र हे खूप छोटं आहे, लोकांची नगरसेवकाकडनंच कामं होतात, आमदाराकडे कोणाला जास्त जायला लागत नाही, अगदी खूपच मोठं काम असेल तर आमदाराकडे जायला लागतं। आणि आपण खालती काम केलं तरच आपल्याला लोक ओळखतील, तर त्यांना आता पुढच्या याला समजेल की बाबा आम्ही कामाचे आहोत की नाही आहोत ते।